अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरात पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय। पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता। शिंदेंच्या शिवसेनेने हा आरोप केला होता। त्यामुळे या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। मात्र घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार यामध्ये घडला नाही। अंबरनाथमधला हा सगळा प्रकार आहे। शिवसेनेने काँग्रेसवरती बोगस मतदानाचा आरोप केला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते आणि त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना पांगवावं लागलं। पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केलेला होता। अंबरनाथमध्ये वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती सातत्याने विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होताना आपल्याला दिसतोय। कुठे पैसे वाटल्याचा आरोप होतोय तर कुठे बोगस मतदानाचा आरोप होतोय आणि त्यातून पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत। सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुरेश, प्रज्ञा, अंबरनाथ मधील मातोश्री नगर आहे। या मातोश्री नगर मध्ये सकाळी पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला होता शिवसेनेकडून आणि त्यानंतर मोठा राडा झाला होता। पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला होता। मात्र आता एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण घटना कैद झालेली आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले दिसत आहेत। त्याचप्रमाणे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचं देखील त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय आणि मोठा गोंधळ देखील त्या परिसरामध्ये झालेला आहे। खरं पाहिलं तर भाजपाचे आणि शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यामुळे यांच्यामध्ये पैसे वाटप केल्याचा एकमेकांवरती आरोप करण्यात आला आणि त्या ठिकाणी मोठा राडा घालण्यात आला होता। त्यानंतर भाजपाचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी पोलिसांना बोलवून त्या ठिकाणी हा राडा होत असल्याचं पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी राडा पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याची घटना जी आहे ती संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। प्रत्या सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।